सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने। नवी मुंबई महापालिकेत पदोन्नती घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। 14 कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीसाठी करोडो रुपयांची वसुली केल्याचा आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे यात प्रशासनातील 2 अधिकारी आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा देखील सहभाग असल्याची चर्चा आहे। कनिष्ठ अभियंत्याच्या व्हॉट्सअप चॅटमधून हा घोटाळा उघड झालाय। काम झालंय, सर्वांनी पैसे द्या, प्रशासन विभागात द्यायचे आहे असं चॅटमधून समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणी आता महापालिकेचे आयुक्त काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। तर एका व्हॉट्सअप चॅटमधून हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। व्हॉट्सअप चॅटमध्ये काम झालंय, सर्वांनी पैसे द्या, ते प्रशासन विभागात द्यायचे आहेत असं चॅटमध्ये स्पष्ट लिहिलं होतं आणि त्यामुळे हा सगळा घोटाळा उघडकीस झालाय। या प्रकरणी आता महापालिकेचे आयुक्त या सगळ्या प्रकरणावर काय कारवाई करतील हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर नवी मुंबई महापालिकेतील ही घटना आहे। नवी मुंबई महापालिकेत पदोन्नती घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय। 14 कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीसाठी करोडो रुपयांची वसुली केल्याचा आरोप करण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे यात प्रशासनातील देखील 2 अधिकारी आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग असल्याची चर्चा होती। हा सगळा प्रकार व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलाय। कनिष्ठ अभियंत्याच्या व्हॉट्सअप चॅटमधून हा सगळा घोटाळा उघडकीस आलाय। त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये काम झालंय, सर्वांनी पैसे द्या, प्रशासन विभागात ते द्यायचे असं लिहिलं असल्यामुळे हा सगळा घोटाळा उघडकीस आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून। विनय, काय आहे हा सगळा घोटाळा? नक्कीच नवी मुंबई महानगर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली असते, कारण आजपर्यंत महानगरपालिकेचं अतिक्रमण घोटाळा असेल, आता प्रशासन विभागामधला घोटाळा समोर आलेला आहे आणि पुढच्या जी पदोन्नती होणार आहे 14 कनिष्ठ अभियंते म्हणजे ज्युनियर इंजिनियर जे आहेत त्यांची पदोन्नती होणार आहे आणि या पदोन्नतीसाठी 14 इंजिनियरकडून प्रत्येकी 75,000 रुपयाची मागणी प्रशासन विभागाकडून करण्यात आलेली आहे। प्रशासन विभागामधले 2 अधिकारी आहेत ते या सगळी प्रोसिजर पूर्ण करतायत आणि त्या 2 अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या 14 इंजिनियर्स कडून पैसे जमा केले जातात आणि त्याच ते पैसे जमा करण्यासाठी 14 कनिष्ठ अभियंत्यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये प्रत्येकाचे पैसे जमा केले जात होते। त्याची चॅटिंग, त्या ग्रुपची चॅटिंग न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे आणि ती आपण आता पाहतो की कशा पद्धतीने ते 14च्या 14 कनिष्ठ अभियंते पैशाची मागणी करतायत आणि प्रशासन विभागाकडून ते 75,000 रुपयाची मागणी वारंवार केली जाते। आपलं काम झालेलं आहे, आपल्या मनासारखं आपलं काम झाले, त्यामुळे आपल्याला पैसे देणं आहे, तुम्ही सगळ्यांनी पैसे वेळेत जमा करा असं त्या ग्रुपमधून प्रत्येकाला विनवणी केली जाते आणि हे पैसे जमा करून त्यामध्ये जे 2 अधिकारी आहेत प्रशासनामधले आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी असे तिघांचं नाव या सगळ्या चर्चेमध्ये समोर येतोय। हे जे 2 अधिकारी आहेत हे गेले अनेक वर्षांपासून या उमेदवार खात्यांवरती ते बसून आणि क्रीम पोस्टच घेत असतात। त्यामुळे या 2 ह्या महापालिकेमध्ये आहे आणि आयुक्त आता यावरती घेत आहेत। ते महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे कडक आयुक्त म्हणून ओळखतात। ते मात्र आता धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील महापालिकेतून समोर आला। या संदर्भात अधिक माहिती आपण देणारच आहोत।